बातमी नाशिकमधून आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा निघालाय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान या ठिकाणी जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। सध्या मोठ्या संख्येनं हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अपडेट्स? मोहिनी काही कारणास त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय या ठिकाणी रोहिणी खडसे खेवलकर, सुप्रिया सुळे यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। यासह शरद पवार सुद्धा या मोर्चासाठी येणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात ते सुद्धा इथे दाखल होतील। तर रोहित पवार, जयंत पाटील हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे। सध्या सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसे या मोर्चामध्ये दिसतात। विविध प्रश्नांवरून सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा हा मोर्चा नाशिकमध्ये निघालेला आहे। कालच राष्ट्रवादीचं हे शिबिर त्या ठिकाणी पार पडलं आणि आज या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा सध्या निघतो आहे आणि या माध्यमातून विविध प्रश्न सरकारला विचारले जात आहेत। एकूणच विविध मुद्द्यांवरून राज्यात जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर हा आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहे? राष्ट्रीय काँग्रेस एक शिबिर जे आहे त्यानंतर आज राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आक्रोश मोर्चा जो आहे तो शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकरता काढला जातोय आणि या सगळ्या आंदोलनाची जोरदार तयारी जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे जे आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। आमदार रोहित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, त्या स्थळी पोहोचलेले आहेत। थोड्याच पवार हे देखील आंदोलन स्थळी पोहोचतील आणि प्रत्यक्षात आंदोलन जी आहे ती सुरुवात होणार। नक्कीच अक्षय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा। सध्या आपण पाहतोय रोहिणी खडसे, सुप्रिया सुळे आणि इतर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाल्याचं दिसतंय।